नमस्कार, मी पूजा शिंदे। आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जनादेश टीव्हीच्या सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शिवसेनेची सत्ता 2017चा निकाल जाहीर। ठाणे शिवसेनेची एखादी सत्ता येणार। ठाणे महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक 6 मार्चला। ठाणे शिवसेनेची सत्ता 2017चा निकाल जाहीर। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 विजयी झालेले उमेदवार। प्रभाग क्रमांक 2 अ मधून भाजपच्या कमल चौधरी विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 2 ब मधून भाजपच्या कविता पाटील विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 2 क मधून भाजपच्या अर्चना मनेरा विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 2 ड मधून भाजपचे मनोहर डुंबरे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 3 अ मधून शिवसेनेच्या पद्मा भगत विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 3 ब मधून शिवसेनेचे मधुकर पावशी विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 3 क मधून शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 3 ड मधून शिवसेनेचे भूषण भोईर विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 4 अ मधून भाजपचे मुकेश मोकाशी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 4 ब मधून भाजपच्या स्नेहा आमरे विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 4 क मधून भाजपच्या आशादेवी सिंह विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 4 ड मधून शिवसेनेचे संजय पांडे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 7 अ मधून शिवसेनेच्या विमल भोईर विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 7 ब मधून शिवसेनेच्या कल्पना पाटील विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 7 क मधून शिवसेनेच्या राधिका फाटक विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 7 ड मधून काँग्रेसचे विक्रांत चव्हाण विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 8 अ मधून शिवसेनेचे देवराम भोईर विजयी झाले। प्रभाग क्रमांक 8 ब मधून शिवसेनेच्या उषा भोईर विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 8 क मधून शिवसेनेच्या निशा पाटील विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 8 ड मधून शिवसेनेचे संजय भोईर विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 13 अ मधून शिवसेनेचे अशोक वैती विजयी झाले। प्रभाग क्रमांक 13 ब मधून शिवसेनेच्या निर्मला कनसे विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 13 क मधून शिवसेनेचे प्रभा बोरेटकर विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 13 ड मधून शिवसेनेचे संतोष वडवले विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 14 अ मधून शिवसेनेचे पूर्वेश सरनाईक विजयी झाले। प्रभाग क्रमांक 14 ब मधून शिवसेनेच्या आशा डोंगरे विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 14 क मधून शिवसेनेच्या कांचन चिंदरकर विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 14 ड मधून शिवसेनेचे दिलीप बारटक्के विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 15 अ मधून भाजपच्या सुवर्णा कांबळे विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 15 ब मधून शिवसेनेचे एकनाथ भोईर विजयी झाले। जनतेचा कौल आहे तो स्वीकारायला लागेल। मला अपेक्षा होती माझा पॅनल येईल, परंतु माझी एक सीट आलेली आहे। जनतेने दिलेला जो कौल आहे तो मान्य करावा लागणार आहे। शिवसेना कमी पडली असं म्हणता येणार नाही का। शिवसेनेच्या ताकदीनुसार लढत होती, परंतु काही ठिकाणी मोठ्या प्रकारे पैशाचा वापर झाला आणि त्या ठिकाणी मग त्या परिसरामध्ये आम्ही कमी पडलो असं वाटतं। प्रभाग क्रमांक 15 क मधून भाजपच्या केवलादेवी यादव विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 15 ड मधून भाजपचे विलास कांबळे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 21 अ मधून भाजपच्या प्रतिभा मडवी विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 21 ब मधून भाजपच्या मृणाल पेंडसे विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 21 क मधून भाजपचे सुनील जोशी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 21 ड मधून भाजपचे संजय वाघोले विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 22 अ मधून भाजपचे सुनील हंडोरे विजयी झाले। प्रभाग क्रमांक 22 ब मधून भाजपच्या नम्रता कोळी विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 22 क मधून शिवसेनेच्या पल्लवी कदम विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 22 ड मधून शिवसेनेचे सुधीर कोकाटे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 23 अ मधून राष्ट्रवादीचे मिलिंद पाटील विजयी झाले। प्रभाग क्रमांक 23 ब मधून राष्ट्रवादीच्या अपर्णा साळवे विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 23 क मधून राष्ट्रवादीच्या प्रमिला केनी विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 23 ड मधून राष्ट्रवादीचे मुकुंद केनी विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 24 अ मधून राष्ट्रवादीच्या आरती गायकवाड विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 24 ब मधून शिवसेनेच्या प्रियंका पाटील विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 24 क मधून अपक्ष उमेदवार जितेंद्र पाटील विजयी झाले। प्रभाग क्रमांक 24 ड मधून शिवसेनेच्या पूजा करसुळे विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 25 अ मधून राष्ट्रवादीचे महेश साळवी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 25 अ मधून राष्ट्रवादीचे महेश साळवी विजयी झाले। प्रभाग क्रमांक 25 ब मधून शिवसेनेच्या मंगळ कळंबे विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 25 क मधून राष्ट्रवादीच्या वर्षा मोरे विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 25 ड मधून राष्ट्रवादीचे प्रकाश बर्डे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 26 अ मधून राष्ट्रवादीच्या अनिता किने विजयी झाल्या।
प्रभाग क्रमांक 26 ब मधून काँग्रेसच्या दीपाली भगत विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 26 क मधून काँग्रेसचे यासिन कुरेशी विजयी झाले. प्रभाग क्रमांक 26 ड मधून अपक्ष उमेदवार विश्वनाथ भगत विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 29 अ मधून राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील विजयी झाले. प्रभाग क्रमांक 29 ब मधून नदिरा यासिन सुरमे विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 29 क मधून राष्ट्रवादीच्या सुलोचना पाटील विजयी. प्रभाग क्रमांक 30 अ मधून राष्ट्रवादीच्या हसीना शेख विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 30 ब मधून राष्ट्रवादीचे हाफिज नाईक विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 30 क मधून राष्ट्रवादीचे जाफर नोमानी अनवर शेख विजयी झाले. प्रभाग क्रमांक 30 ड मधून राष्ट्रवादीचे सिराज डोंगरे विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 31 अ मधून राष्ट्रवादीच्या सुनीता सातपुते विजयी झाल्या. प्रभाग क्रमांक 31 ब मधून राष्ट्रवादीच्या रुपाली गोटे विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 31 क मधून राष्ट्रवादीचे राजन किने विजयी झाले. प्रभाग क्रमांक 31 ड मधून राष्ट्रवादीचे मोरेश्वर किने विजयी झाले, तर प्रभाग क्रमांक 32 अ मधून राष्ट्रवादीचे फरजान शेख विजयी झाले. प्रभाग क्रमांक 32 ब मधून राष्ट्रवादीच्या आश्रिन राऊत विजयी झाल्या, तर प्रभाग क्रमांक 32 क मधून राष्ट्रवादीचे अशरफ पठाण विजयी झाले. प्रभाग क्रमांक 32 ड मधून राष्ट्रवादीचे मेराज नईम खान विजयी झाले. ब्युरो रिपोर्ट जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ऍप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app, Transapp app. जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह. वातावरण यंत्रणासह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध. जेवण आणि डेकोरेशनसह सजावट. एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्न सराई बर्थडे पार्टी मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. बुकिंग करा जय भगवान सभागृह. पत्ता जय भगवान सभागृह हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. ठाणे शिवसेनेची एखादी सत्ता येणार. महापालिकेच्या निवडणुकीत 59% मतदान झाले. मागील वेळापेक्षा 60% जास्त झालेल्या मतदानाचा भाजपा आणि शिवसेनेला फायदा झाला आहे. या निवडणुकीत 805 उमेदवार उभे होते. सकाळपासून शहरातील 12 मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू होती. शहरातील पहिला निकाल हा दिवा येथील प्रभाग क्रमांक 29 मधून जाहीर करण्यात आला. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील, सुलोचना पाटील आणि नादिरा यासिन या विजयी झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नरेश मस्के, नरेश मनेरा, अशोक वैती, देवराम भोईर, संजय भोईर, परीक्षा सरनाईक यांनी बाजी मारली. तासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद, उद्धव साहेब आणि आदित्यजींचं नेतृत्व तसंच सामान्य शिवसैनिकांसाठी मेहनत यांच्या बळावर शिवसेनेचा हा विजय साकार झाला आहे. आयरामाच्या आणि गुंडागिरीच्या जीवावर शिवसेना आणि ठाणेकरांच्या अभेद्य युतीत फूट पाडणं कोणाला शक्य होणार नाही, हे ठाणेकरांनी दाखवून दिले.
असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर भाजपाचे संजय वाघुले, मुकेश मोकाशी, मिलिंद पाटणकर यांनी यश संपादन केले आहे. राष्ट्रवादीचे हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला, मिलिंद पाटील, मुकुंद केनी, प्रमिला केनी, शानू पठाण, राज किने, अनिता किने यांनी बाजी मारली आहे. गेले 25 वर्षात शिवसेनेने कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून ठाणेकरांचे नुकसान केले. ठाण्यात विकास कामाची बोंब असताना शिवसेनेने ठाणेकरांची दिशाभूल केली. तरीही ठाणेकरांनी त्यांच्या हाती सत्ता दिली याचे वाईट वाटते. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून पुढील काळात ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर बसून ठाणेकरांच्या हिताची भूमिका घेणार आहे आणि त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम आम्ही करणार आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या निवडणुकीत पहिल्यांदाच MIMने खाते उघडले असून त्यांचे 2 उमेदवार प्रभाग क्रमांक 33 मधून विजयी झाले आहेत. या निवडणुकीत शिवसेना 64, राष्ट्रवादी 34, भाजपा 23, काँग्रेस 3, MIM आणि अपक्ष प्रत्येकी 2 असे पक्षीय बलाबल झाले आहे. मतमोजणीचा शेवटचा निकाल सायंकाळी 7:30 जाहीर करण्यात आला. प्रभाग क्रमांक 22 मधून शिवसेनेचे सुधीर कोकाटे आणि पल्लवी कदम तर भाजपचे सुधीर हंडोरे आणि नर्मदा कोळी या विजयी झाल्या आहेत. आमदार रवींद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली वागळे परिसरातील सेनेच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला असून महापालिकेच्या निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्यांनी विजयी होण्याचा मान शिवसेनेचे जयश्री फाटक यांना मिळाला आहे. त्यांना 13,860 मते मिळाली. भाजपचे मोगीबेन पटेल यांना 4,837 मते मिळाल्याने फाटक यांचा 9,033 मतांनी आघाडी घेऊन विजय मिळवला आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. ठाणे महानगरपालिका महापौर पदाची निवडणूक 6 मार्चला. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक 6 मार्च रोजी होणार आहे. महापालिकेत शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्याने महापौर पदाची माळ सेनेच्या नगरसेवकांच्या गळ्यात पडणार आहे. महापालिकेची मुदत 10 मार्च असली तरी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने महापौर पदाच्या निवडणुकीकरिता 6 मार्चची तारीख राज्य निवडणूक आयोगाकडे मागितली होती. परवानगी दिल्यामुळे 6 मार्च रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे. यावेळी महापौर पद खुल्या गटातील महिलेला असल्यामुळे महापालिकेतील नंदिनी विचारे, परीक्षा सरनाईक, जयश्री फाटक, मीनाक्षी शिंदे, उषा भोईर यांच्या नावाची चर्चा शिवसेनेत सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कोणाला पसंती देतात यावर महापौर पदाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटू याच वेळी वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश. धन्यवाद.